रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ञ, वंध्यत्व तज्ञ, कोल्हापूर। गोकुळच्या रणांगणात महायुतीचा गोंधळ, काँग्रेस पक्षाचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटलांचे पारडे जड। कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत। या आठवड्यात निवडणुकीची कच्ची मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता असून त्यानंतर निवडणूक प्रक्रिया वेग घेणार आहे। सर्व काही नियोजनानुसार झाले तर ऑक्टोबरमध्ये गोकुळची निवडणूक होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे। गोकुळची निवडणूक महायुती आणि काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी एकत्र येत बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू होत्या। मात्र सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता हा फॉर्म्युला प्रत्यक्ष उतरण्याची चिन्हे धूसर झाली आहेत। त्यामुळे गोकुळच्या सत्तेसाठी यंदा पुन्हा एकदा राजकीय संघर्ष करण्याची शक्यता बळावली आहे। सध्या गोकुळच्या निवडणुकीत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या गटाचे पारडे जड असल्याची चर्चा दूध उत्पादक सभासदांमध्ये सुरू आहे। दुसरीकडे महायुती अंतर्गतच विविध मुद्द्यांवरून सुरू असलेली रस्सीखेच निवडणुकीच्या मैदानावर परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे। मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध भाजपचा अंतर्गत संघर्ष ठराव कमी करण्यासाठी सुरू असलेल्या हालचाली आणि महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी यामुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभाराबाबत सुरू असलेल्या चौकशीचाही राजकीय संदर्भ जोडला जात आहे। मंत्री हसन मुश्रीफ हे या बँकेचे चेअरमन आहेत। त्यामुळे एकीकडे महायुतीतील घटक पक्षांमध्येच राजकीय मतभेद आणि दुसरीकडे सहकार क्षेत्रातील संस्थांवरून निर्माण झालेली परिस्थिती याचा परिणाम गोकुळच्या निवडणुकीवर होणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। गोकुळच्या कारभारावर यापूर्वी प्रशासक नेमण्याची वेळ आली नाही, मात्र सहकार क्षेत्रातील अन्य संस्थांमध्ये प्रशासकीय हस्तक्षेप झाल्याने त्यांची चर्चा दूध उत्पादक सभासदांमध्ये आहे। गोकुळसारख्या जिल्ह्यांच्या अर्थकारणाशी जोडलेल्या संस्थेवर राजकीय संघर्षाची छाया पडू नये अशी अपेक्षा सभासदांकडून व्यक्त होत आहे। महायुतीतील अंतर्गत मतभेद निवडणुकीच्या काळात मिटले नाहीत तर त्याचा थेट फायदा काँग्रेसचे आमदार बंटी पाटील यांच्या गटाला होऊ शकतो, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे। त्यामुळे गोकुळच्या सत्तेची चावी नेमकी कोणाच्या हातात जाणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। एकीकडे महायुतीची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अंतर्गत कुरघोड्या ठरावांचे राजकारण आणि सहकार क्षेत्रातील संस्थांवरील दबाव यामुळे महायुतीची वाटचाल खडतर बनत असल्याचे चित्र आहे। या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक सभासदांमध्येही गोकुळचा कारभार स्थिर आणि सक्षम नेतृत्वाच्या हातात असावा अशी भावना असल्याची चर्चा आहे। आता कच्ची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला वेग येईल। त्यानंतर ठराव, उमेदवारी आणि गट बांधणीचे चित्र स्पष्ट होणार आहे। त्यामुळे ऑक्टोबरमध्ये होणारी संभाव्य गोकुळची निवडणूक ही केवळ दूध संघाची निवडणूक न राहता जिल्ह्याच्या आगामी राजकीय सत्ता समीकरणाची लिटमस टेस्ट ठरण्याची शक्यता आहे। बिनविरोधचा मार्ग बंद झाला तर गोकुळच्या सत्तेसाठी महायुती विरुद्ध बंटी पाटील गट असा थेट सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।